छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक सध्या आत्ताच नुकतीच पार पडली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका महापौर पदाची शक्यता नेमकं काय आहे आपण बघूयात। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 2025-26 निवडणुकीत निकाल जाहीर सुद्धा झाले आहेत। महानगरपालिकेत बहुमत कोणास मिळाले हे महत्त्वाचे ठरते। जर आपल्याला महापौर करायचा असेल तर बहुमत सिद्ध करावं लागतं। आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरकरांनो, एक मोठा प्रश्न सध्या सर्वांच्याच मनात उपस्थित झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पुढचा महापौर नेमका कोण होणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण राजकीय गणित समजून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। महानगरपालिका निवडणुकीनंतर शहराचं राजकारण तापलं आहे। कोणत्या पक्षाकडे किती नगरसेवक आहेत, कोणाची आघाडी आहे आणि महापौर पद आरक्षण कोणासाठी असणार या सगळ्यावर महापौर ठरणार आहे। आता नेमकं सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे। महापौरपदी कोणाची नियुक्ती होती हे सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे। सध्या पाहिलं तर ज्या पक्षाकडे सर्वाधिक नगरसेवकाची ताकद आहे किंवा जो पक्ष युती करून बहुमत सिद्ध करू शकतो त्याच पक्षाचा महापौर होण्याची शक्यता सर्वाधिक असते। राजकीय वर्तुळात चर्चा आहे की सत्ता स्थापन करणारा प्रमुख पक्षच महापौर पदावर दावा सांगू शकतो। मात्र अंतिम निर्णय हा आरक्षण, पक्षांतर्गत समीकरण, वरिष्ठ नेत्यांची भूमिका यावर अवलंबून असतो। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आरक्षण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, पक्षांतर्गत समीकरण सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे, वरिष्ठ नेत्यांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची यामध्ये दिसून येते। येथेच खरी राजकीय खेळी सुरू होते। कधी मित्र पक्ष वेगळे होतात तर कधी विरोधक एकत्र येतात। म्हणूनच संभाजीनगरकरांचा महापौर ठरवणं हे फक्त आकड्याचंच नाही तर रणनीतीचं युद्ध आहे। जर आपण एकूण पाहता ठरलं तर बहुमताच्या जवळ असलेला पक्ष किंवा युती महापौर पदावर बसवण्याची शक्यता जास्त आहे। पण अंतिम नाव समोर येईपर्यंत राजकारणात काहीही घडू शकतं। त्यामुळे राजकारणावर कधी कोणताही भरोसा पण ठेवू शकत नाही। तुमच्या मते छत्रपती संभाजीनगरचा महापौर कोण असावा? कमेंटमध्ये तुमचं मत कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका।